टिंकर चैम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी ATL विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याच्या मोहिमेवर आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चैम्प टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोपक्रम, उद्योजकता आणि इतर विषयांवर अनेक मायक्रो लर्निंग मॉड्यूल आणत आहे. या 10 भागांच्या पॉडकास्ट मालिकेत टिंकर चैम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक पॉडकास्ट अंदाजे 10 ते 15 मिनिटांचा असतो आणि तुमच्यासाठी चेंजमेकिंगवरील एक क्रियाकलाप समाविष्ट असतो. अधिक गोंधळ न करता, राजस्थानच्या जयपूर येथील 11वीची विद्यार्थिनी आणि एक नवोदित चेंजमेकर असलेल्या टिंकर चैम्प अवनी शर्माच्या 5व्या भागाने सुरुवात करूया. नमस्कार. आजच्या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बदल घडवण्याच्या प्रवासात टिकून कसे राहायचं. म्हणजे बघा, सुरुवात तर नेहमीच उत्साहात होते. नवीन कल्पना असतात, ऊर्जा असते, पण मग आव्हाने येतात आणि तिथेच खरा कस लागतो. अगदी बरोबर. आपल्याकडे अवनी शर्मा यांचं सस्टेनिंग चेंज, चॅलेंजेस अँड मोटिवेशन फॉर चेंज मेकर्स हा लेख आहे. आज आपण याच लेखाच्या आधारावर चर्चा करणार आहोत. म्हणजे बदल घडवणारे लोक अडचणींवर मात कशी करतात, आपला उत्साह कसा टिकून ठेवतात. शर्मा यांनी काय युक्त्या सांगितल्या आहेत ते बघूया. हो, आणि शर्मा यांच्या लेखाचं वैशिष्ट्य काय आहे की त्या फक्त मोठ्या कल्पना किंवा टेक्नॉलॉजीवर बोलत नाहीत. त्या जास्त भर देतात तो भावनिक आणि व्यावहारिक अडथळ्यांवर. म्हणजे पहिलं यश मिळाल्यावर काय होतं किंवा पहिली अडचण आल्यावर कसं वाटतं, बरोबर, यातून पुढे कसं जायचं यावर त्यांचे विचार खूप महत्वाचे आहेत. चला तर मग शर्मा यांच्या दृष्टिकोनातून हा प्रवास कसा असतो, त्यातली आव्हानं काय आणि त्यावर मात कशी करायची यावर सविस्तर बोलूया. शर्मा लेखाच्या सुरुवातीलाच म्हणतात की ही प्रक्रिया सरळ नसते कधीच. सुरुवात एकदम रोमांचक असते. नवीन कल्पना, ऊर्जा, मोठी स्वप्न, पण मग हळूहळू काय म्हणतात त्याला, वास्तव समोर येतं. हो, त्याला शर्मा द मेसी मिडल असं म्हणतात. म्हणजे तो मधला टप्पा जिथे सुरुवातीचा जोश थोडा कमी होतो आणि आपलं ध्येय अजून खूप दूर वाटतं. मग शाळेचा किंवा कामाचा ताण वाढतो, टीममध्ये पण थोडा निरुत्साह येतो, कधी कधी अपयश येतं. शर्मा यांच्या मते याच टप्प्यावर बरेच चांगले प्रयत्न सोडून दिले जातात, कारण लोकांना वाटायला लागतं की अरे हे आपल्यासाठी नाहीये किंवा हे खूपच कठीण आहे. म्हणजे हा जो थकवा येतो, निराशा येते किंवा असं अडकल्यासारखं वाटतं, हा टप्पा म्हणजे अपयशाचं लक्षण नाहीये असं शर्मा म्हणतात. अजिबात नाही. उलट शर्मा म्हणतात की हे प्रगतीचं लक्षण आहे. अच्छा. हो, त्यांच्या मते जर तुम्हाला थकवा किंवा शंका जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी महत्त्वाचं करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला त्या कामाची काळजी आहे. पण त्याचबरोबर हे असं वाटणं म्हणजे आपल्याला मदतीची गरज आहे किंवा काहीतरी बदलायची गरज आहे हे ओळखणंही महत्त्वाचं आहे असं त्या सांगतात. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कठीण काळातून जाणं हा त्या प्रवासाचाच एक भाग आहे. आता शर्मा ज्या सामान्य अडथळ्यांबद्दल बोलतात त्यावर येऊया का? हो. त्यांनी बर्नआउट म्हणजे कामातून येणारा जो तीव्र थकवा असतो त्यावर खूप भर दिला आहे. बरोबर. हा अनेकांच्या बाबतीत घडतो, पण आपल्या लक्षात पण येत नाही अनेकदा. खरंय. शर्मा त्याला गमतीने अचीवमेंट हँगओव्हर असंही म्हणतात. अचीवमेंट हँगओव्हर? हो, म्हणजे काहीतरी साध्य करण्याच्या नादात आपण स्वतःला इतकं झोकून देतो की नंतर एकदम रिकामं वाटतं. त्या सांगतात की हे एका दिवसात होत नाही, हळूहळू होतं. कशामुळे होतं हे? कामासाठी झोप कमी करणं, प्रत्येक नवीन संधीला लगेच हो म्हणणं, स्वतःला सतत सिद्ध करत राहण्याची धडपड, आणि या सगळ्यात आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. यातून ते हळूहळू वाढत जातं. शर्मा बर्नआउट बद्दल एक महत्वाची गोष्ट सांगतात की हा तुमच्या कमजोरीचा नाही तर तुमच्या पॅशनचा, तुमच्या तळमळीचा परिणाम असू शकतो. पण त्याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे बघा, शर्मा म्हणतात की बर्नआउट म्हणजे तुमची ऊर्जा संपली आहे असं नाहीये, तर ती चुकीच्या ठिकाणी किंवा खूप जास्त विभागली गेली आहे. तुम्ही कमजोर नाही आहात, पण तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. अच्छा. त्यामुळे बर्नआउट जाणवत असेल तर त्याचा अर्थ सोडून द्या किंवा क्विट असा नाही, तर थांबा आणि विचार करा. म्हणजे पॉज अँड रिफ्लेक्ट. म्हणजे ब्रेक घेणं गरजेचं आहे. अगदी. शर्मा विश्रांतीला स्ट्रॅटेजिक रिचार्ज म्हणतात. ही फक्त सुट्टी नाही तर पुढच्या कामासाठी ऊर्जा गोळा करण्याची एक रणनीती आहे.
त्या विचारतात, आपण रिकाम्या बॅटरीवर आपलं जग कसं काय प्रकाशमान करणार आहोत? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. दुसरा मोठा अडथळा ज्यावर शर्मा बोलतात तो म्हणजे स्वतःबद्दलची शंका. ती इम्पॉस्टर सिंड्रोमवाली भावना हो, की मी पुरेसा चांगली नाही किंवा माझ्यात तेवढी हुशारी नाही. हो. आणि याला शर्मा द कम्पॅरिझन ट्रॅप असं नाव देतात. कम्पॅरिझन ट्रॅप. म्हणजे आपण कळत नकळत स्वतःची तुलना इतरांची करत राहतो. अरे, त्याचा प्रोजेक्ट किती यशस्वी झाला, त्याच्याकडे किती चांगली स्किल्स आहेत, माझी आयडिया तितकी खास नाहीये. शर्मा म्हणतात की ही भावना अगदी यशस्वी लोकांना पण येते. फरक एवढाच की ती या शंकांना स्वतःवर हावी होऊ देत नाहीत. मग या शंकांवर मात कशी करायची? म्हणजे त्यांच्याशी भांडायचं नाही तर काय करायचं, असं काही शर्मा सांगतात का? हो, शर्मा एक इंटरेस्टिंग दृष्टिकोन म्हणतात. त्या म्हणतात, शंका आली की तिला शत्रू समजू नका. अच्छा. तिला एक घाबरलेला मित्र समजा, जो तुम्हाला अपयशापासून वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तिला मनातल्या मनात सांगा, काळजी घेतल्याबद्दल थँक्यू, पण मी प्रयत्न करणार आहे. हे छान आहे. शर्मा जोर देऊन सांगतात की तुमची खरी ओळख तुमच्या शंकांमधून नाही ठरत, ती ठरते तुमच्या कृतींमधून, तुम्ही दाखवलेल्या धैर्यातून आणि तुमच्या चिकाटीतून. हे खूप आश्वासक वाटलं ऐकून. आता आपण टिकून राहण्याच्या मार्गांवर बोलूया. शर्मा यांच्या लेखात समतोल साधण्याबद्दल म्हणजे बॅलन्सबद्दल काय म्हटलं आहे? विशेषतः जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्यावर इतर अनेक जबाबदाऱ्या आहेत, त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न असतो नेहमी. बरोबर. तर शर्मा बॅलन्स या शब्दाऐवजी इंटिग्रेशन हा शब्द वापरायला सुचवतात. इंटिग्रेशन? हो. त्यांच्या मते परफेक्ट बॅलन्स साधणं म्हणजे कामासाठी, अभ्यासासाठी, आरोग्यासाठी आणि तुमच्या बदलाच्या प्रोजेक्टसाठी रोज अगदी समान वेळ देणं हे जवळपास अशक्य आहे. आणि तसा प्रयत्न करणं उलट आणखी ताण वाढवतं. खरंय. त्याऐवजी आयुष्यातले हे जे वेगवेगळे भाग आहेत ते एकमेकांना पूरक कसे ठरतील हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे रोज 50-50% वेळ विभागण्याऐवजी कधीतरी एका गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केलं तरी चालतं. अग्री. शर्मा याला सीझनल फोकस म्हणतात. म्हणजे सीझननुसार फोकस बदलणं. समजा परीक्षेचा काळ आहे तेव्हा अभ्यासाला प्राधान्य द्या. प्रोजेक्टचा महत्वाचा टप्पा आहे तेव्हा त्यावर जास्त वेळ द्या. कधी मानसिक थकवा जाणवतोय तेव्हा आरामाला प्राधान्य द्या. महत्वाचं हे आहे की दीर्घकाळात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक ताळमेळ, एक रिधम साधला गेला पाहिजे. शर्मा म्हणतात की कामासाठी वेळ ठरवणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं काहीही न करण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी वेळ काढणं आहे. अच्छा. कारण त्यांच्या मते अशा रिकाम्या वेळेतच अनेकदा चांगल्या कल्पना सुचतात. आणि याच संदर्भात शर्मा मदत मागायचं महत्त्व पण सांगतात, नाही का? हो, अगदी. हा त्यांच्या लेखातला एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकट्याने सगळं करण्याची गरज नाही हे ते पुन्हा पुन्हा सांगतात. पण मदत मागणं म्हणजे आपण कमी पडतोय असं वाटू शकतं ना? नाही. शर्मा यांच्या मते मदत मागणं हे कमजोरीचं नाही, उलट ते सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण ते दाखवतं की तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव आहे आणि तुम्ही ध्येय गाठण्यासाठी इतरांच्या सहकार्याचं महत्त्व ओळखता. बरोबर. तुमची टीम असेल, शिक्षक असतील, मार्गदर्शक, कुटुंबीय यांच्याकडे मदतीसाठी किंवा अगदी फक्त बोलायला जायला कचरू नका. पण समजा गोष्टी मनासारख्या होत नाहीयेत, अपयश येतंय, तेव्हा प्रेरणा कशी टिकवायची, मोटिवेशन कसं ठेवायचं, याबद्दल शर्मा काय सल्ला देतात? शर्मा इथे 2 गोष्टींवर भर देतात. पहिली, तुमच्या मूळ उद्देशाकडे परत जाणं. म्हणजे वायकडे. हो, मी हे का सुरू केलं या प्रश्नाचं उत्तर पुन्हा शोधणं. शर्मा याला रिकनेक्टिंग विथ युअर वाय म्हणतात. कदाचित ते उत्तर एखाद्या डायरीत लिहून ठेवणं किंवा एखादा विजन बोर्ड बनवणं उपयोगी पडू शकतं. आणि दुसरी गोष्ट जी आपण अनेकदा विसरतो ती म्हणजे छोट्या छोट्या यशांना साजरं करणं, सेलिब्रेट करणं. छोट्या यशांना म्हणजे मोठं काहीतरी झाल्यावरच सेलिब्रेशन करायचं नसतं का? नाही. शर्मा म्हणतात की आपण नेहमी मोठ्या यशाची वाट बघतो आणि त्या प्रवासातले जे छोटे टप्पे असतात ते विसरून जातो. समजा एखादा छोटा प्रयोग यशस्वी झाला, टीम सोबत सेलिब्रेट करा. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला चांगलं फीडबॅक दिलं, स्वतःला शाबासकी द्या. शर्मा यांच्या मते हे छोटे विन्स साजरे केल्याने आपल्या ब्रेनला एक सकारात्मक सिग्नल मिळतो आणि पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळते. त्या अपयशाला तर लर्निंग ऑपॉर्च्युनिटी म्हणतात, म्हणजे शिकण्याची संधी. म्हणजे ते यशाच्या विरुद्ध नाही, तर यशाकडे नेणारा एक भाग आहे. अगदी. त्या एक छान वाक्य वापरतात, फेल फास्ट, लर्न फास्टर. हे खरं आहे.
प्रत्येक अपयश काहीतरी शिकवतं. शर्मा सपोर्ट सिस्टम किंवा समुदायाच्या महत्वावरही भर देतात, कारण हा बदल घडवण्याचा प्रवास खूप एकटा वाटू शकतो कधी कधी. हो, आणि शर्मा याला कनेक्टिव्हिटी इज करन्सी म्हणतात. कनेक्टिव्हिटी इज करन्सी. हो, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेले सकारात्मक, तुम्हाला समजून घेणारे आणि प्रोत्साहन देणारे लोक हीच तुमची खरी संपत्ती आहे. हा एक मोठा गैरसमज आहे की महान गोष्टी एकट्यानेच केल्या जातात. शर्मा सांगतात की इतिहासातले मोठे बदल हे नेहमी समुदायातून एकत्र काम करण्यामुळे झाले आहेत. त्यामुळे तुमचा जो सपोर्ट सर्कल आहे, मग ते मित्र असोत, कुटुंबातले सदस्य असोत किंवा तुमच्यासारखंच ध्येय असलेले इतर लोक, तो जाणीवपूर्वक तयार करा आणि तो जपा. पण मग असे लोक शोधायचे कसे आणि त्यांच्याशी जोडलं कसं जायचं? शर्मा काही गोष्टी सुचवतात, जसं की तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा, तुमच्या कॉलेजमधले क्लब्स किंवा गट असतील त्यात सामील व्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही कोणाशी जोडले जाता तेव्हा फक्त तुमच्या कामाबद्दल किंवा यशाबद्दल बोलू नका, तर तुमच्या संघर्षाबद्दल, तुमच्या अडचणींबद्दलही बोला. अच्छा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती लोक म्हणतील, अरे मी सुद्धा यातून गेले आहे. शर्मा म्हणतात की खरी ताकद वल्नरॅबिलिटीमध्ये आहे, म्हणजे मनमोकळेपणाने बोलण्यात आहे. आता थोडं आंतरिक शक्ती आणि दृष्टिकोन यावर बोलूया. शर्मा यांनी भावनिक टिकाव म्हणजे इमोशनल सस्टेनेबिलिटी याबद्दल काय लिहिलंय? हा शब्द जरा नवीन वाटतोय. हो, शर्मा भावनिक टिकाव म्हणजे फक्त प्रोजेक्ट टिकवणं नाही, तर त्या कामातला तुमचा आनंद, तुमचा उत्साह आणि उद्देशाची भावना टिकवणं असं सांगतात. अनेकदा आपण कामाच्या किंवा ध्येयाच्या मागे इतके लागतो की ते काम करण्याची जी मूळ मजा असते, जी प्रेरणा असते, तीच हरून बसतो. शर्मा विचारतात, जर कामातला आनंदच गेला तर ते यश काय कामाचं? बरोबर आहे. त्यांच्या मते कामात समाधान आणि एक उद्देशाची भावना असणं हे दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर काम ओझा वाटायला लागलं असेल तर वेग कमी करायला किंवा कामाची पद्धत बदलायला शर्मा प्रोत्साहन देतात. याचा संबंध वेळेच्या व्यवस्थापनाशी पण आहे का? म्हणजे किती वेळ काम केलं यापेक्षा कसं केलंय हे महत्त्वाचं. नक्कीच. शर्मा म्हणतात की दिवसाचे किती तास काम केलं यापेक्षा त्या वेळेत किती लक्ष केंद्रित करू म्हणजे फोकस्ड वर्क आणि किती समाधानाने म्हणजे अलाइन्ड वर्क काम केलं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या टाइम ब्लॉकिंग किंवा डीप वर्क सारख्या पद्धती सुचवतात, पण त्यासोबतच स्वतःच्या ऊर्जेच्या पातळीनुसार म्हणजे एनर्जी लेवल्सनुसार काम करण्यावर भर देतात. म्हणजे जेव्हा जास्त एनर्जी असेल तेव्हा कठीण कामं करावीत. हो, शर्मा यांच्या मते ध्येय हे शर्यत जिंकणं नाही, तर मॅरेथॉन पूर्ण करणं आहे, म्हणजे टिकून राहणं. आणि जेव्हा बाहेरची परिस्थिती खूप कठीण असते, जगात खूप नकारात्मकता जाणवते, तेव्हा टिकून राहण्यासाठी शर्मा इनर अँकर म्हणजे आंतरिक आधाराबद्दल बोलतात. हा आंतरिक आधार म्हणजे काय नक्की? शर्मा यांच्या मते इनर अँकर म्हणजे अशी कोणती तरी खोलवर रुजलेली गोष्ट, तुमची मूल्य असतील, तुमचा विश्वास असेल किंवा एखादी आठवण असेल, जी तुम्हाला अगदी कठीण परिस्थितीतही धरून ठेवते, तुम्हाला दिशा देते. हा आधार प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. काहींसाठी ती त्यांच्या समुदायाप्रती असलेली बांधिलकी असेल, काहींसाठी स्वतःला दिलेलं वचन असेल, काहींसाठी भूतकाळातला एखादा अनुभव असेल जिथे त्यांनी अडचणींवर मात केली होती. पण हा आंतरिक आधार ओळखायचा कसा आणि जपायचा कसा? शर्मा सुचवतात की थोडा वेळ काढा आणि विचार करा. जेव्हा सगळं खूप कठीण वाटतं तेव्हा कोणती गोष्ट मला पुढे ढकलते? जेव्हा शंका येते तेव्हा मला काय आठवायचंय? कदाचित ते तुमच्या कामामुळे ज्यांच्या आयुष्यात फरक पडणार आहे त्या लोकांचे चेहरा असतील, किंवा भविष्यात तुम्ही स्वतःला जिथे पाहता ती कल्पना असेल. अच्छा. शर्मा म्हणतात की या आधाराला ओळखा, त्याला लिहून ठेवा किंवा मनात सतत घोळवा, कारण बाहेरची परिस्थिती बदलू शकते, पण हा आंतरिक आधार तुमची खरी शक्ती आहे. शर्मा हेही सांगतात की हा जो नाविन्यपूर्ण प्रवास असतो तो कधीच सरळ नसतो. त्यात चुका होणारच, काही गोष्टी चालणार नाहीत. त्या म्हणतात परिपूर्ण असण्याची गरज नाही, धाडसी असण्याची गरज आहे. चुकांमधनं शिकण्याची आणि स्वतःला माफ करण्याची तयारी ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी शर्मा आशावादावर म्हणजे ऑप्टिमिझमवर खूप जोर देतात. त्या म्हणतात की जगात इतक्या समस्या असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हेच मुळात एक धाडसाचं काम आहे. हो, शर्मा आशावादाला ऍक्टिव्ह चॉईस म्हणतात. म्हणजे तो आपोआप येत नाही, तो आपल्याला निवडावा लागतो. म्हणजे तो शिकावा लागतो. हो, एक प्रकारे.
आशावाद म्हणजे समस्या नाहीत असं म्हणणं नाही, तर त्या समस्यांवर मात करता येईल या विश्वासाने त्यांना सामोरं जाणं. शर्मा यांच्या मते हा विश्वास संक्रामक असतो. तो तुम्हाला तर प्रेरणा देतोच, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रभावित करतो. जेव्हा तुम्ही शक्यता पाहता तेव्हा तुम्ही फक्त चांगल्या भविष्याची कल्पना करत नाही, तर तुम्ही ते घडवायला सुरुवात करता. खरंच शर्मा यांच्या लेखातून खूप छान आणि उपयोगी विचार मिळाले आज. याचा सारांश काय काढता येईल आपल्या ऐकणाऱ्यांसाठी? मला वाटतं शर्मा यांचा मुख्य संदेश हाच आहे की बदल घडवणं हा काही एक क्षण नाही, ती एक प्रक्रिया आहे आणि ती चढउतारांनी भरलेली आहे. यात थकवा येणं, शंका येणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण त्यावर मात करता येते. हो, विश्रांती घेणं, मदत मागणं, छोटे यश साजरे करणं, समुदायाशी जोडलं जाणं आणि आपल्या मूळ उद्देशाला धरून ठेवणं, या गोष्टी तुम्हाला टिकून राहायला मदत करतात. तुम्ही परफेक्ट असण्याची गरज नाही, फक्त प्रयत्न करत राहण्याची गरज आहे. एकाटीने प्रयत्न करणाऱ्या लोकांची गरज आहे, जे त्या प्रक्रियेवर प्रेम करतात आणि अनिश्चिततेतही धाडस दाखवतात. अगदी. तुम्ही मागे नाही आहात, तुम्हाला उशीर झालेला नाहीये. तुम्ही जिथे आहात तिथून पुढचा छोटा धाडसी निर्णय घेणं महत्वाचं आहे. तुमचा प्रत्येक प्रयत्न महत्वाचा आहे. आणि हो, हे सगळं करताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. शर्मा यांच्या विचारांना कृतीत आणण्यासाठी त्यांनी लेखाच्या शेवटी एक छोटासा व्यायाम दिला आहे. तो ऐकणाऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. हो, शर्मा त्याला इम्पॅक्ट मॅपिंग म्हणतात. इम्पॅक्ट मॅपिंग. हो, तुमच्या वहीत किंवा ॲपमध्ये एका पानाच्या मध्यभागी स्वतःला काढा. आता तुमच्या कामाचा, मग ते तुमचं प्रोजेक्ट असेल, कल्पना असेल किंवा एखादी कृती असेल, ज्या लोकांवर, समुदायांवर किंवा व्यवस्थांवर परिणाम होतो किंवा होऊ शकतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, त्यांना तुमच्या भोवती वर्तुळात काढा आणि बाणांनी दाखवा की तुमच्या प्रयत्नांमधून कसा प्रभाव किंवा सकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि त्या चित्राखाली एक वाक्य लिहायचंय, जरी मला नेहमी दिसत नसले तरी माझ्या कृती बदलाच्या लाटा निर्माण करत आहेत. बरोबर. शर्मा म्हणतात की हा नकाशा तुम्हाला आठवण करून देईल की तुमच्या कामाचा अर्थ काय आहे, आणि जेव्हा तुम्हाला एकटं किंवा निराश वाटेल तेव्हा हा तुम्हाला भावनिक आधार देईल. हा नकाशा तुमच्या प्रवासात तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत, मानसिकदृष्ट्या स्पष्ट आणि प्रेरित राहण्यास मदत करू शकेल. खूपच छान आणि एकदम कृतिशील विचार आहे हा. मला वाटतं आजच्या या सखोल चर्चेतून बदल घडवण्याच्या प्रवासात टिकून राहण्यासाठी ऐकणाऱ्यांना नक्कीच नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असेल. नक्कीच. पुढच्या वेळी भेटूया नवीन माहिती आणि विचारांसह. तोपर्यंत काळजी घ्या.